अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचं स्कायमेट हवामान संस्थेच्या मान्सून अहवालानं टेन्शन वाढवलं। नेमकं स्कायमेटच्या अहवालात काय म्हटलंय, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार आहे, पहा या रिपोर्टमध्ये। नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। 2026च्या मान्सून संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता ही माहिती तुमच्यासाठी बघणं खूपच गरजेचं ठरणार आहे। राज्यामध्ये या वर्षीचा मान्सून लवकर येणार की उशिरा येणार, या वर्षी आता वेगळी परिस्थिती निर्माण होणार आहे का, म्हणजेच की कमी पाऊस पडणार आहे का, की गेल्या वर्षी सारखंच पावसाचं वातावरण राहील आणि पेरण्या या वर्षी लवकर होतील की उशिरा होतील, संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण की आश्चर्यचकित करणारा अंदाज समोर आलेला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी, इतरांनी, सर्वांनीच हा अंदाज बघणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज, पावसाच्या तारखा बघायला मिळतील। नेमका मान्सूनचा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत येईल, आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत दाखल होईल, या संदर्भातील देखील माहिती आपण बघणार आहोत। पेरणीसाठी कधी वातावरण चांगलं निर्माण होणार आहे आणि पेरण्या खरंच जून महिन्यात होणार आहेत का, की यापेक्षा उशीर लागणार आहे, ती पण माहिती आता दाखवणार असून त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला मात्र ऑल वरती टाकून ठेवा, म्हणजे रोज अशाच अपडेट बघायला मिळतील। तर चला संपूर्ण माहिती आपण बघूया। होय, आता मान्सूनच्या पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बघा, आता तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल, हा महाराष्ट्राचा म्हणजे बघा भारताचा मॅप आहे, भारताचा नकाशा आहे, हे तर आता सगळ्यांना माहितीच आहे। एकंदरीत जर परिस्थिती बघायला गेलं तर आता राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे कसं राहील, मान्सूनचा पाऊस लवकर येणार की यावेळेस उशिरा येणार, असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे। आता याचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओतून मिळणार असून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचं फक्त तुम्ही काम करा। होय, आता राज्यामध्ये जर परिस्थिती बघायला गेलं तर राज्यामध्ये आता मान्सूनच्या पावसाला पोषक वातावरण नेमकं कधीपासून तयार होईल, असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। राज्यामध्ये मान्सूनचा खरा पाऊस कधीपर्यंत सुरू होईल, राज्यात मान्सूनच्या पावसाची नेमकी तारीख काय आहे आणि यावर्षी पेरण्यांना उशीर होणार आहे का आणि पाऊस कमी पडणार आहे का, याबाबतचा पण मोठा अंदाज समोर आलेला आहे। बघा, आता कोणत्या जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस, जोरदार पाऊस राहणार आहे, ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून जर तुमच्या जिल्ह्यात पाऊस कमी पडणार असेल किंवा जास्त पडणार असेल तर ती पण माहिती बघायला मिळेल। आणि मान्सून आता महाराष्ट्रात लवकर येणार का, पेरण्या लवकर होणार का, असा पण प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे। याचं उत्तर पण तुम्हाला भेटणार असून तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा। सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एका गोष्टीकडे लागला आहे, ते म्हणजे आकाशाकडे। कडाक्याचं ऊन आहे आणि घामाच्या धारांमध्ये प्रत्येक बळीराजाच्या मनात एकच विचार घोळतोय की यंदाचा पावसाळा नेमका कसा असेल। बघा, आता तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगण्याचा देखील प्रयत्न करतो। सध्याची जर परिस्थिती बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राची, भारताची आता आपल्याला कडाक्याच्या उन्हाचीच दिसत आहे। पण या ठिकाणी बघू शकता, हा जो एक समुद्र आहे, मी या ठिकाणी तुम्हाला रेषा उडून पण दाखवत आहे। या ठिकाणी जर विचार केला तर या समुद्रामध्ये जेवढे कमी दाब बनतात, काही वेळेस चक्रीवादळ तयार होतात, याचा परिणाम विदर्भात होत असतो। बघा, आता या दिशेने जर मान्सून आला तर विदर्भामध्ये मान्सूनचं आगमन लवकर होत असतं। बघा, आता या ठिकाणी हा जो बंगालचा उपसागर आहे, हे जे बंगालचा समुद्र आहे, या समुद्रातून मान्सून जर वेगवान गतीने आला तर इकडे नागपूरचे भाग असतील, विदर्भाचे भाग असतील, या ठिकाणी लवकर मान्सून दाखल होत असतो आणि पाऊस सुरू होत असतो आणि पेरणी पण लवकर होत असते। पण बघा, इकडे केरळच्या मार्गाने जर पाऊस आला तर मग केरळच्या मार्गाने पाऊस आल्यानंतर तो डायरेक्ट इकडे मुंबईला धडक देतो। बघा, आता मुंबईला पाऊस डायरेक्ट येतो, मुंबईला आल्यानंतर तिथून उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन होत असतं। बघा, आता यावेळेस नेमकं पावसाचं वातावरण कसं राहणार आहे, आता या ठिकाणी तुम्हाला माहिती दाखवणार आहे। बघा, मुंबई, जालना, नागपूर हा जो पट्टा आहे, या ठिकाणी मान्सून यायला आपल्याला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर या ठिकाणी मान्सून येईपर्यंत 7 दिवस, कधी 10 दिवस, कधी 8 दिवस असा कालावधी पण लागतो, हे तर माहिती आहे। पण यावेळेस मान्सून आता खूपच उशिरा येणार आहे का, आणि मान्सून आला तरी यावेळेस मान्सूनचाच पाऊस खूप कमी पडणार आहे का, शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन पेरणीसाठी करावं लागेल का, या संदर्भातील पण माहिती तुम्हाला देणार आहे। आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा।
तर या ठिकाणी बघू शकता आता हा महाराष्ट्र आहे, या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मान्सूनची वाटचाल कशी राहील, मान्सून वेगवान गतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येईल का? कारण की बघा मुंबईमध्ये केरळच्या मार्गातून मान्सून लवकर येत असतो आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर मुंबई असो किंवा जालना असो किंवा नागपूर असो या ठिकाणी मान्सून जे आहे ते आपल्याला लवकर येतानाच देखील दिसून येत असतं। मान्सूनच्या पावसाच्या तारखा देखील आपल्याला बघायला मिळत असतो। नेमकी पावसाची कशी परिस्थिती राहणार आहे, कोणत्या दिवशी पावसाचं आगमन होऊ शकतं आणि यावेळेस पाऊस कमी राहणार की जास्त राहणार हा अंदाज पण मोठा आता जाहीर झालेला आहे। ती पण माहिती तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटात दाखवणार असून यासाठी तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तुमच्या जिल्ह्यात पावसाच्या तारखा काय आहेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी राहील की जास्त राहील हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। तर बघा आता या ठिकाणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पूर्ण वातावरण तर बदललं आहे, कडाक्याचं ऊन वाढलेलं आहे। बघा आता पावसासंदर्भात मोठा अंदाज जाहीर झालेला असून सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली आहे। आलेल्या माहितीनुसार यंदा जर विचार केला तर यंदा पाऊस वेळेवर येणार की लांबणीवर पडणार, मृग नक्षत्र कोरडं जाणार की सुरुवातीलाच दमदार हजेरी पावसाची लागणार याची पण माहिती देणार आहे। कारण सगळ्यांच्या नजरा आहेत की आता मृग नक्षत्रामध्ये काय होईल, मृग नक्षत्रामध्ये पाऊस वाढेल का, कमी राहील का, काय नेमकं वातावरणात बदल राहू शकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ती पण माहिती तुम्हाला देणारच आहे। बघा यंदा पाऊस आता वेळेवर येईल की मृग नक्षत्रामध्ये काय मागे पुढे होऊ शकतं हे पण तुम्हाला दाखवण्याचं काम करेलच। बघा आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनचा पाऊस आल्यानंतर पेरणीला लगेच सुरुवात केली जाते, पण यावेळेस थोडासा वेगळाच अंदाज आहे। यावेळेस पेरणी करताना शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यावी लागणार आहेत। होय आता मान्सून आला आणि पेरणी केली असं जमणार नाही, यावेळेस पावसाचं चित्र बदललेलं आहे। गेल्या वर्षी सारखं पावसाचं वातावरण राहणार नाही, मोठा बदल हा पावसाच्या वातावरणात होणार असल्याने शेतकऱ्यांना जे आहे ते काही गोष्टींकडे लक्ष पण द्यावं लागणार आहे। बघा आता पावसाचा मोठा खंड पडणार का की पाऊस चांगला होणार याबद्दलची पण माहिती समोर येत आहे आणि ती पण तुम्हाला दाखवतो। कारण की आता या वर्षी बरेच जण म्हणत आहेत की पावसामध्ये जे आहे ते मोठे बदल होतील, गेल्या वर्षी जसा पाऊस पडला यंदा तसा पाऊस पडणार नाही असं लोक म्हणत आहेत। यंदा जे आहे ते बदल होऊ शकतो असं तज्ञांचं म्हणणं आहे, पण बदल काय होणार आहे, या वर्षी जास्त पडणार आहे की कमी पडणार आहे हा पण बदल तुम्हाला सांगतो। पण बघा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात एकदम पाऊस कमी पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त पडणार आहे याबाबतचा अंदाज समोर आलाय का ती पण माहिती तुम्हाला दाखवणार आहे। बघा आलेल्या माहितीनुसार हवामान तज्ञांच्या मते यंदा प्रशांत महासागरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये हालचाली आतापासून सुरुवात व्हायला सुरू झाल्याचं दिसून येत आहे। आता चर्चा देखील सध्या बघायला मिळत आहे की पावसामध्ये आता मोठे बदल होणार आहेत। बघा आता सध्या स्थितीला अंदमानात मान्सून कधी पोहोचणार यावर आता केरळमधील आगमन अवलंबून असतं। जर मान्सून अंदमानामध्ये लवकर आला तर तिथून तो केरळमध्ये लगेच येतो। बघा आता केरळमध्ये मान्सून आला की हा जो केरळचा भाग आहे, आता इथे तुम्हाला सविस्तर दाखवत आहे, या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघा। जो केरळचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, या केरळच्या भागामध्ये नेमकी काय परिस्थिती राहणार हे आपण आता बघण्याचं काम करत आहोत। बघा केरळचे भाग असेल किंवा आसपासचे उत्तर साईडचे भाग असतील यामध्ये बदल होणार आहेत। बघा आता एक केरळचा जो भाग आहे या ठिकाणी जसा मान्सून येईल तसे लगेच 7 ते 8 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा मुंबई पर्यंत मान्सून जे आहे तिथून पुढे लवकर वेगाने येतो आणि मुंबईला धडकल्यानंतर तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये लगेच पसरतो। एकदा का महाराष्ट्रामध्ये पसरला की पुन्हा हळूहळू पावसाचा जोर वाढत जातो आणि जेवढा पाऊस पुन्हा नंतर वाढेल त्यावर शेतकरी पेरणीचा निर्णय घेतात। पण यावर्षी असं होईल का, पण याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे। कारण यावर्षीचा मान्सून थोडा वेगळाच आहे, कुठे कमी पडेल तर कुठे जास्त पडेल, काही ठिकाणी कोरडं आपल्याला वातावरण काही दिवस बघायला मिळू शकतं, पण बघा असं नाहीये की पूर्ण कोरडं राहील। काही वेळेस शेतकऱ्यांना प्रतीक्षा जास्त वेळ करावी लागणार आहे। काही ठिकाणी मान्सूनचा पाऊस देखील जे आहे ते मान्सून आल्यानंतर पाऊस पडायला देखील उशीर होणार आहे। यामुळे पेरणीची नेमकी कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला पेरणी होऊ शकतात आणि मान्सून जून मध्येच येणार की जुलै मध्ये येणार याबद्दलची पण मोठी माहिती आता आलेली असून ही पण माहिती तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। बघू शकता आता मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली असून महाराष्ट्रामध्ये अख्खं चित्र आता बदललेलं आहे। मान्सून मध्ये सगळा बदल आपल्याला बघायला मिळत असून यंदा अख्खं चित्र पलटलेलं आहे। यंदा दुष्काळाचं सावट आहे का की अतिवृष्टीचं संकट आहे। गेल्या काही वर्षात आपण पाहिलं की पावसाचं वितरण हे आसमानी झालेलं आहे। कधी एकाच दिवशी ढगफुटीसारखा पाऊस पडतो तर कधी महिनाभर पावसाचा पत्ताच नसतो, अशी परिस्थिती सध्या आपल्याला दिसून येत आहे। आणि सध्या जर पाहायला गेलं तर खरीपाच्या पेरणीसाठी 70 ते 100 मिलीमीटर पाऊस
आपल्याला नेहमी पाऊस लागतो बघा, तो पाऊस झाल्याशिवाय घाई करू नका असा सल्ला कृषी विद्यापीठांकडून आता नेहमी दिला जातो. पण यंदा पावसाचा लहरीपणा पाहता पेरणीचा मुहूर्त नेमका कोणता असावा? जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सक्रिय राहील का की जून मध्ये पाऊस जास्त राहणार नाही, याबद्दलचा पण अंदाज आता जाहीर झालेला आहे. जी स्कायमेट संस्था आहे त्या संस्थेने देखील पावसाचा तो अंदाज जाहीर केलेला आहे, सांगितलेला आहे. आता तो अंदाज मी दाखवणार आहे तुमच्या जिल्ह्यात. आता तुम्ही महाराष्ट्रातील मराठवाड्यातील असाल, विदर्भातील असाल किंवा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र किंवा तुम्ही खानदेशातील आसपासच्या कोणत्या भागातील असाल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तुमच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण की महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला कमी पण बघायला मिळणार आहे. असं नाही की सगळीकडेच पाऊस जोरदार होईल, काही ठिकाणी पाण्याचं नियोजन करावं लागेल. जर तुम्ही गडबडीत पेरणी केले तर मग तुमच्यासाठी जे आहे ते मोठा अलर्ट आहे, तुम्हाला पाण्याची पण तयारी करावी लागेल. त्यामुळे पेरणी करताना काही यावर्षी गडबड करू नका, कारण पावसाचं चित्र यावर्षी थोडंसं वेगळं आहे. काही ठिकाणी कमी पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी जास्त राहणार आहे. त्यामुळे पेरणी करताना आपल्याला काय करायचं आहे, पहिली पेरणी करताना आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे ओल किती आपल्या जमिनीमध्ये आहे ते पण तपासा. ओल चांगली असेल तर पेरणीचा निर्णय घ्या. 1 फुटाच्या जवळ ओल असेल किंवा त्यापेक्षा अधिक जर ओल गेलेले असेल तर मग तुम्ही तुमचा अंदाज घेऊन पेरणी करू शकता. जर तुमच्याकडे पुन्हा नंतर 10-15 दिवसानंतर पाणी देण्याची सोय होत असेल, पेरणी केल्यानंतर 10 दिवसातून तुम्ही एकदा पाणी जर देणं तुमच्याच्याने शक्य असेल तर मग पेरणीचा निर्णय तुम्ही घाई गडबडीत घेतला तरी काही अडचण नाही. पण जर तुमच्याकडे पाण्याचं व्यवस्थापनच नसेल तर पेरणीची घाई करणं हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली ओल जमिनीमध्ये होऊ द्यायची आहे, त्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. कुणी जर तुम्हाला सांगितलं की ओल असो नसो पेरणी करून टाका, पाऊस येणार आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण पावसाचा हा अंदाज असतो, कधी येईल कुठे पडेल हे फिक्स सांगता येत नसतं, तो एक अंदाज असतो. त्यामुळे आपलं पाण्याचं नियोजन आणि जमिनीतील ओल तपासून पेरणीचा यावर्षी निर्णय घ्या. कारण की कमी पावसाचा अंदाज, होय कमी पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. एवढा पण कमी नाही, पण गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊस या वर्षी पडणार आहे. यामुळे पेरणी करताना पण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर चला आता मान्सून कशा पद्धतीत राहणार आहे, मान्सूनच्या तारखा नेमक्या काय आहेत, कोणत्या आठवड्यामध्ये पेरणी होऊ शकते, जून मध्ये पेरणी होतील की जुलै मध्ये पेरणीला महाराष्ट्रात सुरुवात होईल, याबद्दलचा पण मोठा अंदाज आता आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही आपला राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. तर चला पाहूयात. तर बघू शकता आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. जर या काळात पावसाने ओढ दिली तर पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. कारण की जून मध्ये आपण पेरणी बरेच शेतकरी करतात, पेरणी केल्यानंतर पीक हे जुलैपर्यंत थोडंसं चांगलं वाढलेलं असतं. पण जुलैमध्ये जर पावसाने ओढ दिली, पाऊस जर कमी झाला तर मग त्या वाढलेल्या पिकाला त्यावेळेस मात्र चांगलं पाणी लागत असतं आणि त्याच ठिकाणी मग जर तुमच्याकडे पाण्याचं व्यवस्थापन नसेल तर मग ते पिकाची वाढ देखील जी आहे ती थोडी थांबू शकते. अशा गोष्टी होत असतात. पण बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर धरणांमधील पाणी साठा सध्याच्या उन्हाने खूपच कमी होत चाललेला आहे. हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर झालेला असून आता स्कायमेट जी खासगी संस्था आहे त्याने आता पहिला अंदाज दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलंय, पाऊस कसा राहणार आहे, जोरदार राहणार आहे की कमी राहणार आहे, याबद्दलची पण माहिती त्यांनी दिलेली असून महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला कसा पाऊस राहील आणि कोणत्या महिन्यामध्ये पाऊस चांगला राहील, कोणत्या महिन्यात पाऊस कमी राहील, याबद्दलचा पण अंदाज आलेला आहे. आणि पेरणीच्या तारखा तुम्ही कधी ठरवू शकता, पेरणी कधीपर्यंत होऊ शकते हे पण आता तुम्हाला लगेच बघायला मिळणार आहे. तर चला या ठिकाणी आपण ते देखील जाणून घेऊयात. बघा आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. अंदाज जाहीर झालेला आहे. आलेल्या अंदाजामध्ये आता संपूर्ण माहिती असून खासगी हवामान संस्था स्कायमेटने 2026च्या मान्सून बाबत अधिकृत अंदाज जाहीर केलेला आहे. महाराष्ट्रासह भारतातील अंदाज जाहीर झालेला असून पावसाचे प्रमाण यंदा मान्सूनचे सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94% राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत हा पाऊस कमी मानला जातो. एल निनोचा धोका म्हणजे पावसाळ्याच्या दुसऱ्या भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनो अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात थोडेसे कमी होण्याचे घटू शकते अशी परिस्थिती आहे. त्यानंतर जून मध्ये मान्सूनची सुरुवात चांगली असेल, सरासरीच्या 101% पाऊस राहील. जुलैमध्ये
पावसाचा जोर थोडा कमी होईल, 95% पाऊस. ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण अजून घटेल, 92% पाऊस. आणि सप्टेंबर महिना जो असतो, सप्टेंबरमध्ये सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणजेच की 89% पाऊस सप्टेंबरमध्ये राहील असा अंदाज स्कायमेटने जाहीर केलेला आहे. पण बघा, हा अंदाज लांब पल्ल्याचा आहे, यामध्ये मोठा फरक देखील जाणवू शकतो किंवा काहीसा फरक देखील होण्याचा अंदाज असतो. यामध्ये थोडासा बदल पावसामध्ये वाढ होण्यात होईल किंवा यापेक्षा थोडासा पावसामध्ये कमतरता बघायला मिळेल, असे बदल देखील होऊ शकतात. त्यामुळे आत्ताच घाबरणं चुकीचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, घाबरू नका. पाऊस जे आहे ती जून मध्ये चांगला आहे असं स्कायमेटने सांगितलं आहे. त्यामुळे पेरणी ही जून मध्ये बऱ्यापैकी होण्याचा अंदाज असून पेरणीची ही वेळ देखील मानली जात आहे किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणींना चांगला वेग पण येऊ शकतो. त्यामुळे कुणालाच काळजी करायची नाहीये. त्यानंतर मान्सून हा महाराष्ट्रामध्ये 10 जूनच्या नंतर म्हणजेच की 15 जूनच्या आसपास महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये दाखल झालेला असेल असा एक अंदाज सध्या दिसत आहे. यामध्ये थोडाफार बदल देखील होऊ शकतो. काही बदल झाला तर अपडेट पुन्हा देणारच आहोत. त्यासाठी आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. धन्यवाद.